हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज आपण बघणार आहोत की डे ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग बेटर आहे की पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे स्विंग ट्रेडिंग बेटर आहे. ओके, सो ह्यामध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर खूप डिफिकल्ट गोष्ट आहे टू फाइंड आउट की ॲक्च्युअल डे ट्रेडिंग चांगलं आहे का किंवा पोझिशनल ट्रेडिंग चांगलं आहे का. मेन गोष्ट बघायला गेलं तर डिपेंड्स अपॉन द ट्रेडर टू ट्रेडर ते मॅच करतं, डिफर करतं किंवा माइंडसेट पण डिफर करतो. आता जनरली काही लोकांना इंट्राडे पण जमेल, काही लोकांना पोझिशनल पण जमेल, काही लोकांना फक्त इंट्राडेच जमेल किंवा काही लोकांना फक्त पोझिशनल पण जमेल, राईट. सो इव्हेंच्युअली जर मी सांगायचं म्हटलं तर मला एक आवडतं की मला डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं अकॉर्डिंग टू द बेस्ड ऑन दी मार्केट कंडिशन्स, की मार्केट सध्या काय म्हणते. जर मार्केट मला सांगतं की पोझिशनल मोमेंटम आहे, सो मी इंट्राडेला मोमेंटमला तेवढा टाइम इन्व्हेस्ट नाही करणार, मी डिरेक्टली पोझिशन ट्रेडमध्ये जाणार. आणि तेच जर मला दिसतं की मार्केट बोलते की पोझिशनल नाही बट यू कॅन गो विथ द इंट्राडे, सो मी इंट्राडे अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करायचा प्रयत्न करणार. सो हाऊ टू आयडेंटिफाय की मार्केट जो आहे तो पोझिशनल बेसिसवरती मोमेंटम चांगला देईल की इंट्राडे बेसवरती मोमेंटम चांगला देईल, आणि जर मला ते डेटा पॉईंट्स बघायचे तर मी स्पेसिफिकली त्यामध्ये ट्रेड्स कशा बनवू. ओके, सो विल गो विथ द सेम थिंग. ठीक आहे, बऱ्याच वेळा ही कन्सेप्ट मी कव्हर केली आहे. आय नो दॅट की खूप जणांना माहिती पण असेल ही कन्सेप्ट, बट स्टील एकदा बघा आणि यू कॅन गो विथ द सेम. आणि जे नवीन आहेत प्लीज त्यांनी डिटेलमध्ये ही व्हिडिओ बघा, आणि अजूनही ज्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. 20+ फ्री टूल्स आहेत ज्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. दुसरी गोष्ट, व्हिडिओ लायब्ररी पण एकदा ह्या व्हिडिओनंतर व्हिजिट करा. सो तुम्हाला जे काही अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत, IV वरती आपण बनवले आहेत, ऑप्शन्स रायटिंगवरती आपण बनवले आहेत, पोझिशनल ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, खूप कंटेंट आपण बनवलं आहे. खूप काही शिकायला मिळेल आणि विच इज ॲब्सोल्युटली फ्री. ठीक आहे, फ्रीमध्ये आपण हे सगळं देतो आहे. सो एकदा ते पण व्हिजिट करा. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो आता जो आपण बघणार आहोत ते आपण बघणार आहोत फ्युचर्स बिल्टअपमध्ये. ओके, फ्युचर्स बिल्टअप हा माझा पर्सनल फेवरेट आहे. व्हाय? बिकॉज मी त्याला इंट्राडे मोमेंटममध्ये पण कॅप्चर करायला हेल्प करतो आणि पोझिशनल मोमेंटम पण कॅप्चर करायला हेल्प होते. सो फ्युचर्स बिल्टअप जर मी सांगायचं म्हटलं, ठीक आहे, फ्युचर्स बिल्टअप जर मी सांगायचं म्हटलं तर आपण दोन कंपोनेंट घेतो. कोणते दोन कंपोनेंट? एक घेतो आपण प्राइस कंपोनेंट आणि सेकंड घेतो आपण OI कंपोनेंट. ओके, आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. ठीक आहे, नाव सिम्पल बघा. पहिली गोष्ट जर मी सांगायची म्हटली तर जेव्हा जेव्हा प्राईजवरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्टवरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी लॉंग बिल्टअप. ओके, लॉंग बिल्टअप मीन्स वॉट, की कुठे फ्रेश बायर्स जे आहे ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सो फ्रेश बाईंगमुळे जर मार्केट वरती जात असेल, सो दॅट कम्स अंडर दी लॉंग बिल्टअप, मीन्स प्राईज आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती चाललं आहे. सेकंड गोष्ट म्हणजे इथे मी लिहितो लॉंग बिल्टअप, लॉंग बिल्टअप नाही, इथे मी तो फ्रेश बाईंग म्हणून, फ्रेश बायर्स. ओके, थोडा ह्याला मी शिफ्ट करतो तिकडे. ठीक आहे, नाव द सेकंड थिंग. व्हॉट वॉज द सेकंड थिंग? की माझी प्राईस खाली येते आणि सोबत माझा ओपन इंटरेस्ट पण खाली येतो. सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये प्राईस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही सायमल्टेनियसली खाली येतं, सो दॅट कम्स अंडर दी लॉंग अनवाइंडिंग. ओके, लॉंग अनवाइंडिंगला जर मी सिम्प्लिफाईड वर्डमध्ये सांगायचं म्हटलं, सो दॅट कम्स अंडर दी प्रॉफिट बुकिंग. ठीक आहे, जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतं, सो दॅट कम्स अंडर दी प्रॉफिट बुकिंग. व्हॉट वॉज द थर्ड थिंग? की माझी प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो. सो जेव्हा पण माझी प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर दी शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपला जर मी सांगायचं म्हटलं तर शॉर्ट बिल्टअप तुम्हाला सांगतं की फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ॲड करतात हे आपल्याला समजतं. सो इथे येणार फ्रेश सेलर्स. ओके, अँड व्हॉट वॉज द लास्ट थिंग? लास्ट थिंगमध्ये काय येतं? माझी प्राईस वरती येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. सो जेव्हा पण प्राईस वरती येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो, सो कम्स अंडर दी शॉर्ट कवरिंग. ओके, मीन्स सेलर्स कुठे एक्झिट करतात किंवा सेलर्स कुठे प्रॉफिट बुक करतात.
ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. एक क्विक रिकॅप घेऊया आपण दोन गोष्टी बघितल्या. जेव्हा आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्टला आपण मॅच करतो तर पहिली केस काय होती इथे की पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. व्हॉट वॉज द फर्स्ट थिंग की माझी प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप, मीन्स फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ॲड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड थिंग इज व्हॉट की माझी प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जाते. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जातं, कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग, दॅट मीन्स अ प्रॉफिट बुकिंग. थर्ड गोष्ट काय की माझी प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप, मीन्स फ्रेश सेलर्स कुठे आहेत. आणि त्याच्यानंतर आहे शॉर्ट कवरिंग, ज्यामध्ये प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. ओके, नाव हे झालं डेली बेसिसवरती. नाव ह्याचे काही पॅटर्न्स पण असतात. पॅटर्न्स जर मी युजली सांगायचं म्हटलं तर ह्याला मी थोडं छोटं करतो इथे. ओके, सो सिंपल बघा, हे झालं फ्युचर्स बिल्टअप. नाव बिल्टअपचे काही सायकल्स असतात ज्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल्स. ठीक आहे, बिल्टअप सायकल बघा एक सिंपल थिंग आहे. मार्केट वरती कसं जातो, लाईक दिस. असं वरती जातो, राईट. सो मार्केट दोन केसमध्ये वर जातो. कोणत्या दोन केसमध्ये, वन बिकॉज ऑफ लॉंग अँड वन बिकॉज ऑफ शॉर्ट कवरिंग. सो लेट्स अज्युम जर मार्केट इथे लॉंगमुळे वरती येते, ओके, आणि मार्केट दोन केसमध्ये खाली येतो. कोणत्या दोन केसमध्ये, वन बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग अँड वन बिकॉज ऑफ शॉर्ट बिल्टअप. सो सपोज हा जो इथे डिप क्रिएट करतो इथे, इट इज बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग. ओके, सो ह्याला आपण म्हणतो की ह्याला एक बुलिश सायकल, की जेव्हा आपण लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. बायर येत आहेत, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. ओके, आणि तेच जर बॅरिश असेल, सो मार्केट खाली कसं जातो, लाईक दिस, राईट. सो सपोज मार्केट दोन केसमध्ये खाली जातो. कोणत्या दोन केसमध्ये, वन बिकॉज ऑफ प्रॉफिट बुकिंग अँड वन बिकॉज ऑफ शॉर्ट बिल्टअप. सो जर मार्केट शॉर्ट बिल्टअपमुळे खाली येत असेल, आणि यू कॅन सी हा जो वरती येतोय, दोन केसमध्ये मार्केट वरती येतो. कोणत्या दोन केसमध्ये, वन बिकॉज ऑफ लॉंग अँड शॉर्ट कवरिंग. सो सपोज इथे मार्केट शॉर्ट कवरिंगमुळे वरती येते, सो ह्याला आपण म्हणतो बॅरिश सायकल. ओके, सो जेव्हा आपण शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंगचं सायकल असतं, कम्स अंडर दी अ बॅरिश सायकल. आणि जेव्हा आपण लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं, कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. ओके, नाव आपण फ्युचर्स बिल्टअप आणि बिल्टअप सायकल्स हे जो दोन कन्सेप्ट आहेत ना, आपण इंट्राडे आणि पोझिशनल दोन्ही गोष्टीसाठी यूज करणार. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट इंट्राडे आणि पोझिशनलसाठी. सो मी इथे येतो कॉन्सेप्टवरती. ओके, फर्स्ट इंट्राडे जर मी सांगायचं म्हटलं, आय क्लिक ऑन इंट्राडे मूव्हर्स. ओके, इंट्राडे मूव्हर्सचा हा डेटा पॉईंट जो आहे तो हा तुम्हाला प्रत्येक 5 मिनिटाला, प्रत्येक 10, 15, 30 आणि स्पेसिफिकली 60 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये, इवन द 1 आणि 3 मिनिट्सच्या टाइम फ्रेममध्ये सांगेल की कोणता स्टॉक बुलिशमध्ये आणि बॅरिशमध्ये. ओके, फ्रॉम लास्ट 5 मिनिट्स. ओके, सो मी इथे येणार 5 मिनिट्सवर आणि टेबल चार्टवरती येणार. ओके, नाव इथे तुम्हाला बघा 4 कॉलम्स मिळतील. एक मिळतील प्राइस गेनर, प्राइस लुजर, OI गेनर, OI लुजर. ओके, सो जर मी प्राइस गेनर्सबद्दल सांगायचं म्हटलं तर कोणता स्टॉक लास्ट 5 मिनिट्स किंवा 1 मिनिटमध्ये कोणत्या स्टॉकने प्राइस गेन करतोय ते तुम्हाला सांगतोय. प्राइस लुजरमध्ये कोणता स्टॉक प्राइस लूज करतोय. OI गेनर्स आणि OI लुजर सेम, OI गेन होते आणि OI लूज होते. नाव मी याला 5 मिनिट्समध्ये ठेवलंय. 5 मिनिट्समध्ये ठेवलं तुम्हाला बघा दिसतंय की BEL, GNFC, ICICI आणि ABFRL मध्ये काही कुठेतरी जो लॉंग बिल्टअप होते. सो टेक्निकली ह्याला आपल्याला ओपन कसं यूज कसं करायचं आहे, आपल्याला फ्युचर्स बिल्टअप प्लस टेक्निकल चार्ट दोघांना कंबाईन करून ट्रेड्स बनवायचे आहेत. सो सपोज मी GNFC वर आलो, क्लिक केलं, त्याचा टेक्निकल चार्ट इथे ओपन होतो. सो बघा इकडे की तुम्हाला ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी कुठे बघायला मिळते की नाही. नाव कॅन सी जर मी GNFC बघायला गेलो तर इथे कुठेतरी त्याचा जो हाय आहे तो ब्रेक होते. सो टेक्निकली थोडाफार इथे मला ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. सो वन्स इट गेट्स द ब्रेकआउट 5 मिनिटं कमी झालं तर मी काय करणार, इथे एंट्री बनवू शकतो जर मला टेक्निकल चार्ट सपोर्ट करतो. आणि स्टॉप लॉस काय असणार, जो पण आपला लो असेल, स्विंग हाय किंवा स्विंग लोज असणार तो आपला स्टॉप लॉस. ओके, सिम्पल बघा. दुसरा जर एखादा स्टॉक बघायचं म्हटलं तर जिंदाल स्टील आहे. जिंदाल स्टील जर मी पाहायचं म्हटलं तर इथे बघा स्टील आय एम होपिंग देर इज अ ब्रेकआउट, बट स्टील इथे अजून ब्रेकआउट तर नाही आलाय.
पण हा 15 मिनिट्स आहे. जर मी 5 मिनिट्सवरती बघितलं ह्याला तर स्टील आय वेट फॉर दी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी. ओके, थोडाफार मोमेंटम आहे टेक्निकल चार्टमध्ये, बट तेवढा स्ट्रॉंग मोमेंटम अजूनपर्यंत बघायला नाही मिळालं. सो दॅट इज अ थिंग. 5 मिनिट्स जर मी इथे पाहिलं, कॅनफिन आहे, त्याच्यानंतर BEL एक आहे. जर मी BEL वरती क्लिक केलं, वेर इज BEL, या ओके. सो BEL मध्ये बघा इट्स ऑलरेडी इन ट्रेंडिंग. ठीक आहे, थोडाफार इथे ट्रेंडमध्ये आहे. सो थोडीफार जर आपण रिस्क घेऊ शकतो तर इथे एंट्री करून हा जो पहिला आहे रेजिस्टन्स इकडे जो आहे हा माझा टार्गेट ठेवू शकतो आणि ह्याचा जो लो आहे दॅट विल बी माय स्टॉप लॉस. राईट, सेम लॉजिक गोज विथ द बेरिश ॲज वेल. इंट्राडे मूव्हर्स, मग प्राइस लुजर्सवरती आपण इथे येणार आणि चेक करा की बेरिश आपण जसं गोदरेज CP मध्ये दिसते. सो 15 मिनिट्स इथे दाखवते ना, 5 मिनिट्सवरती येतो. ओके, नाव यू कॅन सी इथे मला एखादी ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी बघायला मिळते ॲट अराउंड वॉट सपोर्ट लेवल इकडे. ओके, सो जर हा लेवल कुठेतरी ब्रेक झाला तर मला कुठेतरी एखादी बेरिश अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. सो आपल्याला हेच करायचं आहे की इंट्राडे मूव्हर्सला आपण काय करणार, टेक्निकल चार्टसोबत पेअर करणार की टेक्निकल चार्टमध्ये कुठे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे का, आणि तेच जर मला दिसतं की ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आहे का. जर ती असेल सो दॅट विल बी अ ग्रेट. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे इंट्राडे मूव्हर्स फॉर द इंट्राडे. आणि तेच जर मला आता फ्युचर्स बिल्टअपला पोझिशनल ट्रेडिंगसाठी वापरायचं आहे. ओके, सो मी काय बघू, सो पोझिशनल ट्रेडिंगसाठी मी येणार ट्रॅकमध्ये इथे, आणि ट्रॅकमध्ये मी आल्यावर बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल यावरती क्लिक करणार. ओके, नाव सिम्पल बघा, हा जो डेटा पॉईंट आहे ना हा स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की लॉंग कुठे, अनवाइंडिंग कुठे, शॉर्ट कुठे, शॉर्ट बिल्टअप कुठे. इथे बघा जसं मी लॉंग, जसं आपण बघितलं लॉंग कधी असतं की प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातं. यू कॅन सी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती गेलेत, कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. लॉंग अनवाइंडिंग आपण काय बघितलं की माझी प्राइस पण खाली येते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतं कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. शॉर्ट बिल्टअपमध्ये काय होतं की माझी प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो. सो यू कॅन सी प्राइस खाली चालली, ओपन इंटरेस्ट वाढलाय, कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. अँड त्यानंतर जो आहे तो शॉर्ट कवरिंग. शॉर्ट कवरिंगला होतं प्राइसवरती ओपन इंटरेस्ट खाली. यू कॅन सी प्राइसवरती ओपन इंटरेस्ट खाली. नाव जर मी ह्यामध्ये सांगायचं म्हटलं तर मला सायकल्स बघायचे आहेत की कोणता स्टॉक बुलिश आहे, बेरिश आहे. सो मी इथे ना सायकलमध्ये, ओके, सो जे ग्रीन बॉक्स तुम्हाला इथे बघायला मिळतात ते आहेत लॉंगचे, ब्ल्यू बार्स जे आहेत ते आहेत अनवाइंडिंगचे, रेड बार्स जे आहेत ते शॉर्टचे आहेत, आणि हे जे आहे ते शॉर्ट कवरिंग आहेत. ओके, नाव सिम्पल बघा, ही आहे वर्टिकल स्केल जी आहे स्टॉकची, हॉरिझॉन्टल आहे ते स्पेसिफिकली डेट्स आहेत. ओके, सो रीडिंगमध्ये मी इथे येणार, L आणि LU सिलेक्ट करणार. लुक बॅक काय आहे इथे 20 आहे, काउंट काय आहे याचा 14. ओके, सो मी डेटा पॉईंटला काय इनपुट दिलं आहे की फ्रॉम लास्ट 20 डेज मला ॲटलीस्ट 14 दिवस लॉंग अनवाइंडिंगचा सायकल पाहिजे. अँड आय क्लिक ऑन अप्लाय दी चेंजेस. ओके, यू कॅन सी जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक केलं तर डालबत, बजाज ऑटो, IPCA लॅब, सनफार्मा, वोल्टास मोजून माझ्या आता 10 ते 12 स्टॉक्स झाले जे कंपॅरेटिव्हली फ्रॉम लास्ट 20 डेज पॉझिटिव्ह आहेत. नाव यू कॅन सी आउट ऑफ दॅट पण मला दिसते IPCA लॅब आणि वोल्टास कंपॅरेटिव्हली खूप पॉझिटिव्ह आहेत. तो मला जर एखादी बुलिश ट्रेड बनवायची असेल तर मी त्या 2 स्टॉक्सला पहिला प्रायोरिटी देणार जर एक मोमेंटम फाइंड आउट करायची असेल तर. तेच जर मला एखादी बेरिश ट्रेड पाहिजे तर मी येणार S आणि SC मीन्स शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंग, आणि मी क्लिक करणार अप्लाय चेंजेसवरती. ओके, सो त्याच्यावरती जसं मी क्लिक केलं तर अप्लाय चेंजेसवरती यू कॅन सी जे पण स्टॉक्स बेरिश आहेत ते बघायला मिळतील. बट कंपॅरेटिव्हली जर तुम्ही पाहिलात तर मला जास्त स्टॉक्स आहेत, बट स्टील यू कॅन सी इंडस्ट्रॉवर थोडाफार आहे, PNB आणि इंडस्ट्रॉल आणि PNB कंपॅरेटिव्हली निगेटिव्ह आहेत, पण बाकी सगळे स्टॉक्स जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. वाय? बिकॉज ओव्हरऑल सेंटिमेंट मार्केटचा पॉझिटिव्ह आहे. बरेच लोक क्वेश्चन विचारते सर जर पॉझिटिव्ह आहे तर इकडे का आले हा डेटा पॉईंट, बुलिशमध्ये का नाही आलं? आन्सर इज सिम्पल, मोमेंटम जो आहे तो 1-2 दिवसामध्ये बघा बुलिशनेस तुम्हाला बघायला मिळेल, बट फ्रॉम लास्ट 20 डेज ह्यामध्ये S आणि SC आहे म्हणजे शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंग आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बघायला मिळते. सो जेव्हा पण तुम्हाला जर सायकल बघायचं असेल तेव्हा चेक करा की मार्केटचा सेंटिमेंट काय आहे. जर मार्केटचा सेंटिमेंट तुमचा बुलिश असेल सो गो विथ द बुलिश ट्रेड्स, आणि जर मार्केटचा सेंटिमेंट तुमचा बेरिश असेल देन ट्राय टू गो विथ द बेरिश वन्स. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. नाव गो विथ द स्ट्रॅटेजीज. आता स्ट्रॅटेजीज जनरली कशा बनवल्या पाहिजे तर बघा, जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करतो ना तेव्हा मी ऑलरेडी इथे स्पेसिफिकली आपला एक टेबल आहे इथे. ओके, जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करतो, ओके, ट्राय टू गो विथ द पर्टिक्युलर टाईप ऑफ थिंग्स. ओके, पहिली गोष्ट मी काय बघितली, फार एक्सपायरी, नियर एक्सपायरी. जसं मी म्हणालो
फार एक्सपायरी म्हणजे मोर दॅन 15 डेज. जर मी मंथली एक्सपायरीबद्दल सांगायचं म्हटलं तर मोर दॅन 15 डेज आहेत तर डेल्टा, वेगा, थीटा तुम्हाला तुमच्या फेवरमध्ये ठेवायचे आहेत. सो डेल्टा फार एक्सपायरीला OTM स्ट्राईक्सचा खूप जास्त असतो कंपॅरेटिव्हली नियर एक्सपायरी. सो डेल्टा आपल्या फेवरमध्ये ठेवायचा आहे. सेकंड थिंग इज वॉट वेगा. वेगा फार एक्सपायरी जास्त इम्पॅक्ट देतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. जेव्हा 1% व्हॉलॅटिलिटी चेंज होते तेव्हा किंवा कितीही पर्सेंट झाली, बट व्हॉलॅटिलिटीचा इम्पॅक्ट वेगाचा जो आहे तो फार एक्सपायरी जास्त आहे, नियर एक्सपायरी कमी आहे. सो वेगा इम्पॅक्ट आहे. थर्ड थिंग इज वॉट युअर थीटा. सो थीटा जो आहे हळूहळू डीके होत असतो वेन एव्हर यू आर नियर एक्सपायरी. सो असं जर असेल तर तुमचा जो स्प्रेड असणार ते असणार डेबिट स्प्रेड्स, म्हणजे बुलिशसाठी येणार बुल कॉल स्प्रेड आणि बेरीसाठी येणार बेअर पुट स्प्रेड. ओके. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो जो असणार तो तुमचा असणार 1:2चा किंवा 1:3चा. तेच जर मी नियर एक्सपायरी बघायला गेलो तर थीटाचा इम्पॅक्ट तुम्हाला जास्त बघायला मिळतो, कारण जर व्हॉलॅटिलिटी जरी वाढली तरी तुमचे प्रीमियम्स वाढणार आहेत, बट त्याच्यामुळे थीटा पण वाढणार आहेत आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सचा. सो थीटा कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असतो. तेच डेल्टाचा इम्पॅक्ट हळूहळू कमी होतो आणि थीटाचा एक्सपोजर जास्त असतो नियर एक्सपायरी. त्यामुळे सो वेन एव्हर यू आर अ नियर बाय एक्सपायरी ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेडमध्ये जनरली आपण काय म्हणणार बुलपुट स्प्रेड किंवा बेअर कॉल स्प्रेड. ओके. रिस्क रिवॉर्ड रेशो जो असणार आपला तो आपण ठेवणार 1:1चा किंवा 1:2चा. ओके. सिम्पल कन्सेप्ट आहे. फ्युचर्स बिल्टअपला आपण इंट्राडेला सुद्धा यूज करू शकतो, पोझिशनल सुद्धा यूज करू शकतो. आणि जर मला तो यूज करायचा असेल तर मी ह्या 2 गोष्टी बघणार. ओके. इवन द स्ट्रॅटेजीज सुद्धा. ओके. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड केलं प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. आणि जर काहीही डाऊट असेल तर वरती नंबर आहे, सो यू कॅन कॉन्टॅक्ट. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.